नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित विषय अभ्यासत आहोत. त्याच्यामध्ये आपण बेरीज वजाबाकी हे प्रकरण अभ्यासत होतो. त्याच्यामध्ये आपण 1 ते 12 पर्यंतची उदाहरणे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. तर आज आपण 13वं उदाहरण पाहूयात. बघा, एका संख्येत 8 10,000, 5,000, 4 शतक, 2 दशक व 0 एकक आहेत. या संख्येतून 80,420 ही संख्या वजा केल्यास कोणती संख्या मिळेल? आता बघा, आपण पहिल्यांदा संख्या तयार करूयात. ते एकक, दशक, शतक, हजार, 10,000. एककला किती आहे? 0 एकक आहे. दशक 2 दशक, शतक स्थानी काय आहे? 4 आहे, हजार स्थानी 5 आणि 10,000 स्थानी 8, म्हणजे 85,000. कुठली संख्या तयार होईल? 85,420. या संख्येतून कुठली संख्या वजा कर? 80,420 वजा केल्यास कुठली संख्या मिळेल? बघा, शून्यातून 0 गेले, 0 राहिलं. 2तून 2 गेले, 0 राहिले. 4मधून 4 गेले, 0 राहिलं. 5तून 0 गेले, 5च राहिले. 8तून 8 गेले, 0, म्हणजे 5,000 ही संख्या मिळेल. पर्याय क्रमांक 1 योग्य. आता पुढचा प्रश्न बघा, एका कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 19,999 आहे व दुसऱ्या कंपनीच्या त्याच प्रकारच्या वॉशिंग मशीनची किंमत 21,550 आहे. तर त्या दोघांच्या किमतीतील तफावत किती? तफावत म्हणजे त्यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी करायची. 21,550 एका वॉशिंग मशीनची आणि दुसरे 19,999 यांची वजाबाकी करायची, म्हणजे त्यांच्यातील तफावत निघेल. 10मधून 0तून 9 जात नाही, त्यामुळे हातचा घेतला आहे, तर 4 राहिले. 10मधून 9 गेले, किती राहिले? 1 राहिले. आता 4मधून 9 जात नाही, त्यामुळे हातचा घेतला. 14तून 9 गेले, किती राहिले? 5 राहिले. इथं 4मधून 9 जात नाही, आणखी हातचा घेतला. 14तून 9 गेले, 5. इथं हातचा घेतल्यामुळे इथं 0 राहिले. 0तून 9 जात नाही, त्यामुळे 10तून हातचा घेतला. 10तून 9 गेले, किती राहिले? 1 राहिला. इथं हातचा घेतल्यामुळे 1 राहिला. 1तून 1 गेले, 0 राहिलं. 1,551. 1,551. पर्याय क्रमांक 4 योग्य. आता बघा, आता पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15. 7,500तून कोणती संख्या वजा करावी म्हणजे 3 अंकी लहानात लहान संख्या मिळेल? आता 3 अंकी लहानात लहान संख्या कुठली? 3 अंकी लहानात लहान संख्या 100 असते. आणि 7,500 म्हणजे किती? 7,750. 7,800 म्हणजे. तर याच्यातून कुठली संख्या वजा करावी म्हणजे 3 अंकी लहानात लहान संख्या मिळते? तर काय करायचं? त्याच्यातून बघा, आता 100 वजा करायचं म्हणजे ती संख्या मिळते. बघा, आता 0तून 0 गेले, 0, 5तून 0 गेले, 5, 7मधून 1 गेले, 6. आता बघा, 7तून 7,700. आता बघा, चेक करून बघा. आता या 7,750मधून 7,650 वजा करायचं म्हणजे आपल्याला कुठली संख्या वजा करावी म्हणजे 3 अंकी संख्या भेटेल. म्हणजे आपल्याला इथं 100 भेटायला पाहिजे. 0तून 0 गेले, 0, 5तून 5 गेले, 0, 7मधून 6 गेले, 100, 7तून 7 गेले, 0, म्हणजे 100 ही संख्या भेटते. 3 अंकी लहानात लहान संख्या भेटते. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 7,650. 7,650 तीन नंबरचा पर्याय योग्य. 7,500तून 7,650 वजा केल्यावर आपल्याला 3 अंकी म्हणजे 100, 3 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 100 भेटते. आता पुढील प्रश्न बघा. आता 2019च्या शालांत परीक्षेला एका वर्गातील 3,449 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1,056 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. तर किती विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? काय करायचं? एकूण विद्यार्थ्यांमधून अनुत्तीर्ण विद्यार्थी वजा केले तर उत्तीर्ण विद्यार्थी भेटतील. बघा, 3,449मधून अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती? 1,056. हे जर वजा केले तर आपल्याला उत्तीर्ण विद्यार्थी भेटतात. 9मधून 6 गेले, 3 राहिले. 4मधून 5 जात नाही, त्यामुळे हातचा घेतला. 14तून 5 गेले, 9 राहिले. इथं 3, हातचा इकडे घेतल्यामुळे इथे 3 राहिले. 3तून 0 गेले, 3 राहिले.
3तून 1 गेले खाली राहिले 2 2363 2393 2 पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. सुजाताने 7007 ही संख्या लिहिताना चुकून 70007 अशी लिहिली तर तिचे उत्तर कितीने चुकले हे काढण्यासाठी काय करायचं, वजाबाकी करायची. 70007मधून 7007 वजा केल्यावर आपल्याला जे उत्तर चुकीने किती काढले ती संख्या मिळते. आता बघा 70007 7007 कसे लिहितात, 7000 आणि 7 एकक स्थानी 7. वजाबाकी 7तून 7 गेले 0, 0तून 0 गेले 0, 0तून 0 गेले 0, 10मधून 7 गेले किती राहिले 3 राहिले. 6 इकडं हातचा घेतल्यामुळे इथे 6 राहिले, 6 63,000 पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. आता इथं सर्कल दिले, एक गोल त्रिकोण 3, 8 आणि 9 वजा 1, 8 त्रिकोण 0 सर्कल दिले आणि 7. तर 0 व त्रिकोणच्या जागी पुढीलपैकी कोणते अंक असतील. आता बघा 9मधून 7 गेले 2 राहिले. 8मधून कुठली संख्या वजा केल्यावर 3 राहते, तर 8मधून 5 वजा केल्यावर 3 राहते. त्यामुळे इथं असं जे गोल आहे त्या गोलाच्या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला 5 पाहिजे. आता बघा 3मधून कुठली तरी संख्या असणार आहे आणि इथं 9 खाली शिल्लक राहणार, म्हणजे इथं मोठी संख्या असणार आहे आणि इथं 3मधून ती वजा केलेली असणार आहे. मग इथं आपण हातचा घेतलेला असणार आहे. 13तून कुठलीही संख्या वजा करावी म्हणजे 9 राहते, तर 13तून 4 ही संख्या वजा केल्यावर 9 राहते. म्हणजे या त्रिकोणाच्या जागी कुठली संख्या पाहिजे 4 पाहिजे. आता इथं बघा पुढं आपण, आता जर इथं 4 असेल, आता त्रिकोणाच्या जागी आपण 4 घेतले, 4 असेल, इकडं हातचा घेतलेला आहे त्यामुळे इथं किती राहते 3. 3मधून 8 जात नाही त्यामुळे इकडून हातचा घेतला आपण. गोलाच्या ठिकाणी किती घेतलेलं आहे 5 घेतलेलं आहे. इकडं हातचा इकडे घेतला 1 म्हणजे इथं किती राहिले 4. 13तून 8 गेले किती राहिले 5 राहिले. म्हणजे आपले जे आपण ठेवलेले गोलाच्या ठिकाणी 5 आणि त्रिकोणाच्या ठिकाणी 4 ते बरोबर आहे म्हणायचं. 4तून 1 गेले 3 राहिले, म्हणजे गोलाच्या ठिकाणी 5, इथं गोलाच्या ठिकाणी 4 दिला आहे त्यामुळे हा योग्य नाही, हे पण योग्य नाही. 5 आहे आणि त्रिकोणाच्या ठिकाणी 4 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. अशा प्रकारे आपला हा वजाबाकी स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.